आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळं परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही, असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही, अशी तरतूद या विधेयकात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य, बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात. त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे, असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल, असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. PPF अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1%, तर NSC अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्यूस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली. जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातीय भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है. जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील. भारत जपान बिझनेस फोरममध्ये त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रूपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ. सुरेश माने तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव, मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.